खूप आनंद वाटला. कौतुक हे वाटलं की हल्ली आपण बघतो तरुण पिढीला आपल्या शास्त्रीय किंवा पारंपरिक नृत्याबद्दल फार माहिती नसते. के-पॉपचे सगळे फॅन्स असतात, पण भरतनाट्यम किंवा कथ्थक माहिती नाहीये. पण ही जी आजची स्पर्धा झाली ती खरंच वाखाणण्याजोगी होती. कारण आपण इथे शास्त्रीय नृत्य कला अशी क्लासिकल डान्स फॉर्म अशी थीम ठेवली होती आणि आपण पाहिलं भरपूर मोठ्या प्रमाणात 11-12 पार्टिसिपंट्स होते. भरतनाट्यम आणि कथ्थक अशा दोन मुख्य कॅटेगरीजमध्ये. त्यामुळे एकतर सगळ्या पार्टिसिपंट्सचं विशेष कौतुक. ही सगळी मुलं अनेक वर्ष भरतनाट्यम किंवा कथ्थक किंवा शास्त्रीय नृत्य शिकत असतील याची प्रचिती नक्कीच झाली. त्याच्यासाठी खूप डेडिकेशन लागतं, खूप डिसिप्लिन लागतं आणि आपल्या मातीतली आपल्या परंपरेतली कला टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम जो ॲलिग्रिया आणि पिल्लाई कॉलेज यांनी घेतलेला आहे याचं मला विशेष कौतुक वाटतं. साधारण 96 बरोबर 96 कॉम्पिटिशन्स आहेत आणि त्यातली ही महत्वाची स्पर्धा आणि यासाठी मला बोलवलं. याबद्दल निवेदिता मॅम, जोशी सर आणि संपूर्ण पिल्लाई कॉलेजची फॅकल्टी मार्गदर्शन आणि सल्ला करण्यात मी मोठी नाही निश्चितच, पण हे एक अत्यंत महत्वाचं व्यासपीठ असतं मुलांच्या आयुष्यातलं. इथूनच मोठी मोठी करिअर्स घडतात. मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत. जी पदवी ते घ्यायला आलेत त्या क्षेत्रात तर कार्यरत होतीलच, पण अशाच व्यासपीठांमधनं अनेक कलाकार घडतात, त्यांची जडणघडण होते, त्यांना मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी हा प्रदर्शित होईल यावर्षी. रावसाहेब नावाचा चित्रपट आहे तो प्रदर्शित होईल. सध्या इफी आणि पेफ आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला जातोय. आणि आणखी 1-2 चित्रपटाचं तर शूटिंग सुरू आहे. त्यामुळे यावर्षी काय म्हणतो मी खूप मनापासून वाट बघते ह्या 2 चित्रपटांची.